छत्रपती संभाजीनगरात उमेदवार राजेंद्र दानवे मतदान केंद्रावर चांगलेच भडकलेत। अंबादास दानवे यांचे बंधू आहेत राजेंद्र दानवे। हे संतापल्याचं पाहायला मिळते। मतदान केंद्रावर मंडप लावण्यावरून वाद निर्माण झाला। आपल्याला मंडप लावू दिला जात नाही, भारतीय जनता पक्षाला मंडप लावण्याची मुभा दिली जाते असा आरोप यावेळी दानवे यांनी केलाय। म्हणजे पोलीस प्रशासन आम्हाला दडपशाही उमेदवारांना दडपण्याचा प्रयत्न करताय। बरे दरवर्षी होत असतं कसं नेमकं? मागच्या याला विधानसभेच्या वेळेस पण असंच केलं होतं यांनी। शिवाजी हायस्कूलच्या केंद्रावर सर्व याच्या दुसऱ्या पक्षाचे काढायला लावले, भारतीय जनता पार्टीचे मंडप तसेच ठेवले होते। अजूनही आहेत का मंडप? आता आहेत असंच शिवाजी हायस्कूलच्या समोर। पुण्यात राष्ट्रवादीचे अंकुश काकडे यांनी आपला आक्षेप नोंदवलाय। चौथ्या मतदानानंतर लाईटच लागली नाही असा आरोप ते करतायत। ईव्हीएम मशीनमध्ये वेळ पुढे दाखवत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। मशीनमध्ये 14 मिनिटं जास्त दाखवत असल्याचा काकडेंचा आरोप आहे। महापालिका निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळते। विक्रोळी, कन्नमवार, नगर 2 मध्ये कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप होतोय। महायुतीच्या उमेदवार तेजस्वी गाडे यांच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटताना रंगेहात पकडण्यात आले। राज्यातील 29 महानगरपालिकांमध्ये आज मतदान पार पडते। 2869 जागांसाठी एकूण 15,931 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। खरं तर सायंकाळी 5:30 पर्यंत हे मतदान होणार आहे। मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन जाऊ नका, गैरसोय टाळण्यासाठी लोकशाही मराठीनं मतदारांना हे आवाहन केलंय। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। आज राज्यातील 29 महानगरपालिकांमध्ये मतदान पार पडते। महत्त्वाचं म्हणजे सायंकाळी 5:30 पर्यंत हे मतदान पार पडणार असून मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन जाऊ नका असं आवाहन लोकशाही मराठी करते। तुम्हाला होणारी गैरसोय टाळण्यासाठी लोकशाही मराठीनं मतदारांना हे आवाहन केलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।